अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी अंजली दमानिया यांची मागणी। अजितदादा पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते, दमानिया यांचा सवाल। पार्थ पवार मीडिया कंपनीला जमीन व्यवहाराची कल्पना होती। एफआयआर मध्ये नाव नसणं म्हणजे वाचवण्याचा प्रकार, अंजली दमानिया यांचा आरोप। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी। सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत काय युक्तिवाद होणार याकडे लक्ष। सुप्रिया सुळे कोर्टात हजर राहण्याची शक्यता। कणकवलीमध्ये शिंदेंसोबत जाण्यावरून ठाकरे नाराज। शहर विकास आघाडीत लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। उद्धव ठाकरेंनी समीकरणाची माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती। सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का। प्रथमेश कोठे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उत्तर सोलापुरात भाजपची ताकद वाढणार। दिल्ली स्फोटाबाबतच्या तपासात धक्कादायक बातमी समोर। 26 जानेवारीत लाल किल्ल्यावर हल्ल्याचा प्लॅन असल्याची सूत्रांची माहिती। जानेवारीत उमरनं रेकी केल्याची ही माहिती। नाशिक शहरात 9 दिवसात 93 विद्यार्थी बेपत्ता। 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती। पालक आणि शिक्षक वर्गात चिंतेचं वातावरण। उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला। निफाडचा पारा 9 अंशांपर्यंत घसरला। येत्या काही दिवसात तापमान आणखी खाली येण्याची शक्यता।